जालन्यामध्ये स्फोट झालेल्या कंपनीच्या अंबादास दानवेंनी केली पाहणी। गजकेशरी स्टील कंपनीच्या भट्टीमध्ये काल झाला होता स्फोट। जालन्यातील औद्योगिक वसाहत स्फोटाप्रकरणी गजकेशरी कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल। जालन्यातील चंदनझिरा पोलीस ठाण्यात 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 4 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश। कायदा आणि सुव्यवस्था बाधित राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी। धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यामध्ये जोरदार पाऊस। पावसामुळे तालुक्यातील मांजरा नदीला पूर। गडचिरोलीमध्ये निरपराध नागरिकाच्या हत्येप्रकरणी नक्षल समर्थकाला अटक। जंगलामध्ये संशयितरित्या फिरत असताना घेतलं ताब्यात। जालन्यामध्ये अनेक गावात जोरदार पाऊस। पावसामुळे घनसावंगी तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। सोलापुरातील शेतकऱ्यांनी मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार। शेतकऱ्यांना मोफत वीज दिल्यानं मानले मुख्यमंत्र्यांचे आभार। मूर्ती शाळेतून बाप्पा मंडपात विराजमान होण्यासाठी रवाना। बाप्पांच्या पहिल्या दर्शनासाठी भाविकांची रस्त्याच्या दुतर्फा गर्दी। पुण्यामध्ये सर्वधर्म समभाव मोर्चाचं आयोजन। रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून काढला मोर्चा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।